राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, PM किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता काही शेतकरी बांधवांना आलेला आहे तर काही शेतकरी बांधवांना आलेला नाही। परंतु सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आज एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। लक्षामध्ये घ्या PM किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळाले आहे, परंतु फक्त नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळायचे राहिलेले आहे। तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात महत्त्वाची घोषणा व सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। ज्या घोषणेची सर्व शेतकरी बांधव वाट पाहत होते, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याआधी शेतकरी बांधवांना तात्काळ ही 2 कागदपत्रे जमा करायची सांगितले आहे, तरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांना मिळणार। आता ती कोणते 2 कागदपत्रे जमा करायचे आहे व एक महत्त्वाची अट ठेवण्यात आलेली आहे, त्या अटीची देखील पूर्तता सर्व शेतकरी बांधवांना करावी लागणार आहे। तर काही शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी 2,000 रुपये मिळालेले नाही। आता काही शेतकरी बांधवांना 2,000 रुपये मिळाले आहे, तर ज्या शेतकरी बांधवांना 2,000 रुपये मिळाले आहे त्यांनी तात्काळ आपल्याला मेसेज करून सांगायचे आहे की आम्हाला पैसे आलेले आहेत, आणि ज्या शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नाही तर त्यांनी नाही मिळाले अशी या ठिकाणी कमेंट करून सांगायचे आहे। आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुम्हाला हप्ता का आला नाही व तुम्हाला कधी हप्ता मिळणार हे आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया। बघा, PMचे 2,000 रुपये आलेले आहे। आता ज्या शेतकरी बांधवांना नाही आले त्यांना कसे मिळणार ते आपण पाहून घेऊया। सोबतच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाचे काम करायचे आहे ते देखील आपण पाहून घेऊया। चला तर या ठिकाणी काय म्हणलेले आहे देवेंद्र फडणवीस, लगेच या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार होता। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, परंतु नमोचा हप्ता तर या ठिकाणी जमा करण्यात आलेला नाही, परंतु त्याच 20 जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो, 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहे। तर बघा, टोटल 2,000 रुपये शेतकरी बांधवांना या ठिकाणी जमा झालेले आहे। आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, शनिवारी देखील काही शेतकरी बांधवांना पैसे मिळाले आहे, तर बघा रविवारी देखील काही शेतकरी बांधवांना पैसे मिळाले आहे, परंतु काही शेतकरी बांधवांना 20वा हप्ता जमा झालेला नाही। बघा, आता या ठिकाणी काही शेतकरी बांधवांना तर हप्ता मिळाला नाही, म्हणून आज पात्र शेतकऱ्यांची या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता बघा, काही पात्र शेतकरी बांधवांना देखील अपात्र करण्यात आलेले आहे। म्हणजे की बघा, कोणते शेतकरी पात्र आहे, जर तुम्हाला हप्ता आला नाही तर तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात का ते देखील जाणून घेऊया। व नमोचा हप्ता कधी मिळणार अशा अनेक या ठिकाणी कमेंट आम्हाला आलेले आहे, ते देखील या ठिकाणी आपण पाहून घेऊया। तत्पूर्वी जाणून घ्या, 20वा हप्ता 2,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळालेला आहे। त्यांना आज फक्त नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये या ठिकाणी मिळणार होता, परंतु या ठिकाणी काही अडचणीमुळे नमोचा हप्ता मिळालेला नाही। परंतु बघा, ज्या शेतकरी बांधवांनी काल PM किसान योजनेचा हप्ता मिळाला नव्हता त्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी आज दोन्ही या ठिकाणी हप्ते मिळण्यासाठी एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे। आता बघा, ज्या शेतकरी बांधवांना हप्ते मिळाले नाही त्यांना एक महत्त्वाचं काम करावं लागणार। राज्य सरकार आणि केंद्र सरकार सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। ज्या शेतकरी बांधवांना काल हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। व नमो शेतकरी योजनेची काय अधिकृत अशी तारीख आहे ते देखील पाहून घेऊया। शेतकरी बांधवांनो, आज 20 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे 20 जिल्हे कोणते आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचसोबत आज 10 बँकांमध्ये सर्वात प्रथम हे पैसे जमा होणार आहे, आणि उद्या उर्वरित जे काही बँका आहेत त्यांच्या बँकांमध्ये पैसे जमा होतील। त्यामुळे 20 जिल्ह्यांची यादी व 10 बँकांची यादी पाहिल्याशिवाय तुम्हाला
कसल्याही प्रकारे व्हिडिओ बंद करायचा नाही, कारण जर तुम्ही हा व्हिडिओ बंद केला तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधीपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे हे आता तुम्हाला समजेल. बघा, आता आपण सर्वात आधी बघूया की नेमकं कोणते शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत व कोणते शेतकरी बांधव अपात्र ठरलेले आहे. आता बघा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील त्यांना सर्वात प्रथम फार्मर आय डी कार्ड काढणे असणे गरजेचे ठरू शकते. आता बघा शेतकरी बांधव, शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी कार्डला म्हणतात. बघा, हे जर तुम्ही काढलेले असावे तर ही पहिली पात्रता या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. दुसरी पात्रता काय आहे म्हणजे की ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार. तिसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी बघा 4 चाकी गाडी किंवा ट्रक किंवा पोकलेन JCB किंवा अशा प्रकारची मोठी वाहने घेतली असतील त्यांना पैसे मिळणार नाही. आणि चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, घरातील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल किंवा पेन्शनधारक असेल तर या त्यांना देखील या ठिकाणी हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे. आता बघा, कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार तर बघा, जे शेतकरी बांधव गरीब आहेत अशा शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार आहे. म्हणजे की ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार. सरकारने अशी महत्त्वाची कडक या ठिकाणी अट ठेवण्यात आलेली आहे. आता आपण अपात्रतेची देखील यादी पाहून घेऊया. ज्या शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल त्यांना हप्ता मिळणार नाही. ज्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल त्यांना देखील हप्ता मिळणार नाही. बघा, आता ज्यांच्याकडे मोठी वाहने असतील त्यांना देखील हप्ता मिळणार नाही. तुमच्या घरामधील एखाद्या सदस्य सरकारी नोकरीला असेल तरी पण या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात येणार नाही. आता आपण या ठिकाणी थेट आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया, म्हणजे की PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता. बघा, असे एकत्रितपणे या ठिकाणी हप्ता मिळालेला आहे का तर नाही मिळाला. लक्षामध्ये घ्या, फक्त या ठिकाणी 2,000 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज वितरित झालेले आहे. कालपासून वितरण सुरू होते, परंतु काहीच शेतकरी बांधवांना हप्ते मिळालेले आहे. आता ज्या शेतकरी बांधवांना नाही मिळाले त्यांना एक सर्वात महत्त्वाचे काम करावे लागणार. बघा, आता 20 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 10 बँकांची यादी तुम्हाला आपण वाचून दाखवणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजून महत्त्वाची 4 कामे पूर्ण केलेली नसतील तर बघा, तरी लवकरात लवकर करून घ्या. आता ही कामे केली तरच या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळणार आहे. बघा, जर तुम्हाला आता या 2 हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही 4 कामे करणे गरजेचे आहे. ती 4 कामे या ठिकाणी आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. पहिले काम म्हणजे की बघा, फार्मर आय डी कार्ड काढलेले असावे. दुसरे काम म्हणजे बघा, नमो आणि PM योजनेसाठी बघा KYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तिसरं काम म्हणजे की बघा, आधार कार्ड अपडेट करा, बघा त्याची KYC करा आणि ते बँकेशी लिंक करा. चौथे काम म्हणजे की आपले बँक खाते चालू आहे का, त्यात थोडासा बॅलन्स आहे का, बघा बँकेची KYC केली. आणि पॅन कार्ड, बघा आता जे का पॅन कार्ड आहे बँकेशी लिंक देखील तुम्ही करणे गरजेचे पाहिजे. म्हणजे की बघा, पॅन कार्ड पण या ठिकाणी बँकेशी लिंक पाहिजे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कालपासून निधी वितरणास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बघा, शनिवार या ठिकाणी निघून गेलेला आहे, बघा रविवार पण निघून गेलेला आहे. म्हणजे की बघा, आता जवळपास शेतकरी बांधवांनो बघा, सोमवार आणि मंगळवार या 4 दिवसामध्ये पैसे आधीच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे की बघा, जवळपास मंगळवारपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होणार. परंतु तुम्हाला एक काम करावं लागणार. आता बघा, कोणत्या शेतकरी बांधवाने काळजी करण्याची गरज नाही. हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारवर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत असतात. म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता ज्या शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल, KYC केलेलं असेल, अशा शेतकरी बांधवांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा, जवळपास हप्ता वितरित झाल्या तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाही तर 2 दिवस वितरित होण्यासाठी पण या ठिकाणी लागतात. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 2 दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण तात्काळ आता कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार, बघा प्रमुख बँकांची यादी पण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे. बघा, आता SBI बँक, बघा पोस्ट बँक, बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक, बघा कोटक महिंद्रा बँक, कॅनडा बँक, बघा ICICI बँक, बघा IDBI बँक, बघा अशा बँकांमध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. म्हणजे की बघा, आता शेतकरी बांधवांनो, आता SBI बँक, BOI बँक, कोटक महिंद्रा बँक, जे अशा प्रकारच्या मुख्य बँका आहेत अशा बँकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा होणार आहे. म्हणजे की ज्या सरकारी बँका आहे अशा बँकाला सर्वात प्रथम हप्ता मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो,
बँक ऑफ बडोदा या देखील बँकेमध्ये हप्ता जमा होणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, काही निश्चित जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम हप्ता जमा होणार. बघा जिल्ह्यांची यादी म्हणजे की परभणी जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर अशा प्रमुख जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता या ठिकाणी जमा होणार. आजपासून पुढील याचा लक्षामध्ये घ्या बुधवारपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. मग आता काही शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता मिळालेला नाही, तर काही शेतकरी बांधवांच्या शेजारच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ते जमा झाले. तर चिंता करण्याची गरज नाही. जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल, KYC केलेले असेल तर लक्षामध्ये घ्या 2 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे. लक्षामध्ये घ्या, त्यामुळे कसल्याही प्रकारे टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ज्या शेतकरी बांधवांना PM किसानचे 2,000 रुपये आलेले आहेत त्यांनी तात्काळ या ठिकाणी आपल्याला एक मेसेज करून सांगायचे आहे. आता नमोचा हप्ता कधी मिळणार, तर 2 दिवसानंतर नमोच्या पण हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आज आपण जिल्ह्यांची यादी व बँकांची यादी या ठिकाणी पाहिलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे की खूप अफवा सुटलेल्या होत्या की 6,000 रुपये मिळणारे नाही, फक्त 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे, अशी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. तर ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.